पोलिसांचं हक्काचं घर झालं तर ह्या फायनान्स डिपार्टमेंटच्या आणि मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांच्या का पोटात दुखायला मला तेच कळत नाही. मी राहुल दुबाले, महाराष्ट्र पुलिबॉय संघटना संस्थापक अध्यक्ष. 1.5 वर्षापासून डीजी लोन साठी आम्ही प्रयत्न करतोय. महाराष्ट्रातील 4,500च्या वर पोलीस कर्मचारी या स्वतःच्या स्वप्नातलं हक्काचं घर बांधण्यासाठी शासनाकडे डोळे लावून आतुर आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलोय, माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्या समक्ष आदेश दिले, पण फायनान्स डिपार्टमेंट वाले आतापर्यंत 1.5 वर्षात 100 वेळेस फाईल वापस पाठवली. हो, त्रुटी आहे. आता तर काय म्हणे, आम्हाला प्रेझेंटेशन करा. ज्यावेळेस क्लरिकल लोकांची दर 6 महिन्याला 4 याद्या निघतात डीजी हाऊसिंगच्या, डीजी लोनच्या, आणि पोलीस कर्मचाऱ्यांना कसलं प्रेझेंटेशन मागताय. मी अजितदादा पवार साहेब आपल्याला विनंती करतो, आपल्यासोबत सुरक्षेसाठी असणाऱ्या 10 पोलीस कर्मचाऱ्यांपैकी 5 पोलीस कर्मचाऱ्याला डीजी लोनची फाईल त्यांची दाखल आहे, पण ते तुम्हाला म्हणू शकत नाहीत कारण ते कर्मचारी पोलीस आहेत ना. काय करणार, मजबूर आहेत. प्रत्येक मंत्री, प्रत्येक आमदाराकडे असणारे एक बॉडीगार्ड यांचं डीजी लोन साठी फाईल टाकलेली आहे, पण आम्ही मजबूर आहेत कारण वारंवार मी त्या मंत्रालयाच्या फायनान्स डिपार्टमेंट, गृह विभाग याचे पायऱ्या घासू थकलोय. काही पोलीस कर्मचारी आत्महत्या करण्याच्या धमक्या देतात. हो सर, आणि परिस्थिती तेवढी वाईटच आहे. तुम्ही म्हणतात माझ्याकडे काय, माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं, पण माननीय अजितदादा पवार साहेब हे फायनान्स डिपार्टमेंट आपलंय. आपल्या डिपार्टमेंटचे काही अधिकारी यांच्या का पोटात दुखायला लागले पोलिसांना डीजी लोन मिळण्यासाठी. यांना काय खिशातून द्यायचंय का? पोलिसांना जर स्वतःचं हक्काचं घर झालं, अहो त्यांचा परिवार सध्या रस्त्यावर आहे. आम्ही आमचा हक्क मागतोय. त्यामुळे माननीय अजितदादा पवार साहेब, मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की फायनान्स डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना आपण सूचना द्याव्या, अन्यथा मी महाराष्ट्रातील हजारो पोलीस परिवार घेऊन मी आपल्या मंत्रालयातील ऑफिसला किंवा आपल्या बंगल्यावर, मी तारीख नाही सांगणार, पण मी 8 दिवस वाट पाहणार. आपण जर ही डीजी लोनची फाईल जर मंजूर नाही केली साहेब, तर मला नाईलाजाने आपल्या ऑफिसला, मी काय आंदोलन करणार नाही साहेब आपल्या बंगल्यावर येऊन किंवा मंत्रालयावर येऊन काय गोंधळ करणार. काय आम्ही पोलिसाची पोर आहेत, पोलीस परिवार आहेत, आम्ही कायदा हातात घेणार नाही. आम्ही एक गुलाबाचं फुल घेऊन आपल्या ऑफिसला येतो, आपल्या बंगल्यावर येतो आणि आपल्याला विनंती करतो की साहेब या फायनान्स डिपार्टमेंटच्या लोकांना एक तर काम करा म्हणावं, नाही तर घरी पाठवा. कारण पोलीस आहे तर देश आहे. आज पुलवामा सारख्या हल्ल्याचा दिवस आहे. मी या दिवशी मी जाणून बुजून हा बाईट बनवून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. विनंती आहे, लवकरात लवकर फायनान्स डिपार्टमेंट मधून फाईल काढावी, कारण सगळे पोलीस कर्मचारी आतुरतेने वाट पाहत आहेत. धन्यवाद.